गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आज सहज वाटलं की डेली ब्लॉग शूट करूया म्हणून. तर आता पाऊस कमी आहे म्हणून मी खाली जाते नाश्ता करण्यासाठी. आज पाऊस कमी आहे म्हणून मला जाणं शक्य होतं, नाही तर तुम्हाला माहितीच आहे मुंबईचा पाऊस. सो खूप साऱ्या गोष्टी करणार आहे आपण आज. तुम्हाला पण वाटत असेल की अचानक डेली ब्लॉग्स कसं काय यायला लागले. मला आवडतं, पण काही वेळा ना म्हणजे काही कारण पण होतं की मला टाईम भेटायचं नाही आणि शूट वगैरेचं मग मी कसं करू काय करू या गोष्टींमध्येच होते. आता नको निघाली हॉस्टेलमधून आणि माझे कॅन्टीन पण आहे हॉस्टेलला, पण मलाच वाटतं की बाहेर ट्राय करावं, कारण आमच्या गेटच्या बाहेरची जी मावशी नाश्ता वगैरे आणते ना खूप छान असतं त्यांच्याकडे. आज आपण बघणार आहोत. आणि हां, मी सांगत होते की ना मी आधी खूप ट्राय करायचे, म्हणजे मग की करायचं पण व्हायचंच नाही. मला टाईम तर असायचा यार, तरी मी कारणं देत असायची की करू की नको म्हणून, होणार की नाही माझ्याशी. हे पण वाटायचं मला की डेली ब्लॉग्स होणार की नाही म्हणून. पण केलं स्टार्ट आजपासून. तर बघूया कसा रिस्पॉन्स मिळतो तुमचा. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असणार तर मी अश्विनी राठोड, माझं पेज तुम्ही बघू शकतात. मी आधी करंट टॉपिक्सवर, त्याच्या आधी कविता वगैरे माझ्या असे व्हिडिओज बनवायची, पण आजपासून स्टार्ट करून दिलं की व्लॉगिंग पण स्टार्ट करू म्हणून. तर बघू कशी सुरुवात होते. मी परेलला असते मुंबईला, आणि मी आज झोपेतून उठली ना, मला कळालंच नाही की पाऊस बंद आहे आज मुंबईला. कारण मला असं वाटत होतं की पाऊस काही थांबणार नाही आहे, तुला घरातच बसून राहावं लागेल हॉस्टेललाच म्हणजे. तर बाई आज पाऊस बंद आहे मुंबईला. छान वाटलं मला की बिना छत्रीची निघाली. आता काय माहिती, कारण काल माझ्यासोबत एवढा मोठा घोळ झाला ना. मी झोपेतून उठून डीमार्टला गेली आणि खूप जोरात पाऊस सुरू होता. मला डीमार्टलाच 1-1.5 तास थांबावा लागला की भाई माझं सामान पण आणि मी पण वाहून जाणार म्हणून. इथे गणपती बाप्पांचं मंदिर पण आहे. मी कधीही वाटलं ना येते, त्यांना शेअर करत असते, त्यांचं डोकं खात असते गोष्टींमध्ये आणि साऱ्या गोष्टी आहे. बाकी तुम्हाला काय काय आवडेल बघायला, म्हणजे मुंबईचा ब्लॉग हवे. कारण मला फिरायला आवडतं खूप जास्त, पण माझ्या डोक्यात आलं की मी एवढं फिरते, हां फोटोज व्हिडिओज मी खूप काढते, पण वाटलं की ते नॉर्मल आहे, पण व्लॉगिंग स्टार्ट करावी म्हणून वाटलं. म्हणून करूया आज काहीतरी भन्नाट. वाटलंच मला हेच होणार माझ्यासोबत. जेव्हा पण काहीतरी चांगलं काम करण्यासाठी जाते ना, तेव्हा उलटं होऊन जातं. हे स्टोरेजचा प्रॉब्लेम, पण ठीक आहे. आणि हां, मी काय म्हणत होते की आता मावशीने आणलेला नाही आहे मला जे काही खायचं होतं त्यांच्याकडे काय, तर आता मी पुढं जाते थोडं. आणि असं म्हणजे काहीतरी मेन ठिकाण फिक्स केलेले मी. कुठंही नाही आवडत मला जास्त, म्हणून 2-3 ठिकाणं आहे माझ्या हॉस्टेलच्या बाहेर, त्याच ठिकाणी मी नाश्ता वगैरे करते. बघू आता काकांकडे असतं की नाही पुढं. आणि हो, तुमचे काही क्वेश्चन असतील ते तुम्ही
कमेंट करू शकतात किंवा इंस्टाग्रामला मला मॅसेजसुद्धा करू शकतात. कारण बाकीच्यांचं जे ऐकलेलं आहे ना मी, तुझ्यात खूप इगो आहे, बोलत नाही किंवा मग खूप चिडचिडी आहे तू, अशा खूप गोष्टी आहे. तर तसं काही नाही आहे. मी कोणीतरी चांगलं बोलत असेल ना तर मी बोलते. आणि एवढं इगो ॲटिट्यूड ह्या सगळ्या गोष्टी नाही आहे माझ्यात अजिबात. मी खूप फ्री आहे. आज खरंच पाऊस कमी आहे. मला वाटत नाही आज, असं वाटतं मी स्वप्न बघते की काय. हे रस्ता क्रॉस करणं कधी मला जमेल हेच ठाऊक नाही. कारण रस्ता क्रॉस करायला मला येत नाही अजून पण. ही माझी खूप वेगळी गोष्ट. फायनली काकाकडे भेटलं. नाश्ता मला पार्सल घेऊया. तर नाश्ता पण घेतलेला आहे, न्यूजपेपर पण घेतला जो मी रोज घेते. आणि म्हणजे न्यूजपेपर वाचण्याची मला आहेच सवय, म्हणजे खूप जास्त नाही आहे. आधी लहानपणी आजोबा होते माझे, ते रोज न्यूजपेपर वाचायचे. आमची गावी दुकान आहे, मी तिकडं यायचं रोज. मग त्यांच्यासोबत ते नवीन नवीन आज काय झालं हे ते आमच्या गोष्टी असायच्या त्याच्यावर. आजोबानंतर मी नंतर पण थोडा वेळ नंतर डिग्रीला असल्यामुळे तिथं इंटर्नशिप दिव्य मराठीला होती माझी इंटर्नशिप. तेव्हा दिव्य मराठीचा रेग्युलर पेपर लावलेला होता मी, ते रीड करणार. बाकी आणि आता मुंबईला जी लोकमतला इंटर्नशिप होती माझी, तेव्हापासून मला सवय लागलेली आहे. म्हणून मी लोकमतचं न्यूजपेपर घेते रोज. आणि कधीतरी विसरून पण जाते. केव्हा विसरते, जेव्हा मला बाहेर जायचं असतं. बाई उठायचं, बस तयारी करून निघायचं बाहेर असं. पण मी रोज असतं माझं ते. आणि त्याच्यातल्या ना मला असं कधी वाटतं की बाकी गोष्ट सोडून ना कधी कधी वाटतं की बॉलिवूडमध्ये काय चालू आहे, कोणता ॲक्टर काय करतोय, या सगळ्या गोष्टी पण जास्त बघते. अजून न्यूजपेपर वाचायला पाहिजे यार. किंवा मग मोबाईलमध्ये लोकमत ई पेपर असतो ना, तो तरी वाचा. चांगली सवय आहे की नवीन गोष्ट अशी माहिती पडते ना आपल्याला, असं वाटतं की अरे हा असं पण काही सुरू आहे का. न्यूज तर आपण सगळेच बघतो. माझ्या इंटर्नशिपला खूप मज्जा आली आहे मला, दोघं पण. तर आज मला असं वाटतं की हा ब्लॉग तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू, म्हणून पार्ट 1 हा असणार आहे. आणि पार्ट 2मध्ये इव्हिनिंगचं असणार आहे. आता इव्हिनिंगला तर पाऊसच असणार असं वाटतं, त्याच्यामुळे बाहेर जाणार की नाही ते तर फिक्स नाही आहे माझं. आज हॉस्टेललाच आहे मी, म्हणून खूप गप्पा मारणार आहे आपण. आणि चालू आहे आज पाऊस कमी आहे तर शूटचं काहीतरी प्लॅन करू म्हणून, पण भरोसा नाही आहे ना कधी पाऊस होऊन जाणार त्याचं. म्हणून चलो, आलं माझं हॉस्टेल. आज पाऊस कमी आहे म्हणून मोगरावाला मावशी पण आलेली आहे. म्हणजे मोगरावाला म्हणजे ते आवडतं, आणतात छान छान फुलं वगैरे, मोगरा. काय काका, झाला नाश्ता? नाही, ते आमचे काका आहे, त्यांच्याशी गप्पा मारत असते मी. कोणत्या वेळेस? समोसा आणलेला मी तुमच्यासाठी. हो हो, वडा. नाही, तुम्ही समोसा सांगितलेला, मी वडापाव आणला. हो, झाला नाश्ता? खाल्लेला का? 1 तासाने आहे ना लगेच सुरुवात झाली मला. अरे हा ना, तिथं संपलं होतं लास्ट, तेच होतं. मग खाल्ला. टेस्ट छान आहे पण. आहे ते काय. हां, नाही तुम्हाला ना मुंबईचं आवडेल. मुंबईला एका ठिकाणी आहे, मी जाते ना नेक्स्ट टाइम आणेल तुमच्यासाठी. खाल्लं मी पहिलं.
पण आता मला आहे ना वडा आहे ना वडात काय मिरची हां, हां, हां. काय ते मी खाल्लं ना मला हो हो. कधी मग ड्युटी कितीपर्यंत आता आज पाऊस पण कमी आहे. पाहिली ना तू काय बस चालेल. हो माझं पार्सल येणार आहे. काय नाव आहे पार्सल अश्विनी राठोड. तिकडे हो चालेल. वॉचमॅनला सोडायसाठी आलो ना हो त्याला नाश्ता घेतला ठीक आहे. बाय. तर खूप छान वाटतं यार आज. असंच असायला पाहिजे म्हणजे हप्त्यातून 2 दिवस तरी असे असायला पाहिजे की पाऊस बंद आहे म्हणजे आपण कुठं फिरायला जाऊ शकतो. असं विदाऊट मेकअप. पुढचे नवीन नवीन ब्लॉग्स अशाच प्रकारे येणार आहे आणि मी पुढं कंटिन्यू करू की नको तुम्ही नक्कीच कमेंट्स करा. तुमचे क्वेश्चन असतील काही तर ते DM करा इंस्टाग्रामला नाहीतर कमेंट्स पण करू शकतात. बस एवढंच. आता मी जाते हॉस्टेलला. चालेल. ओके बाय बाय.